पुरेपूर फायदा घेतात. घेता की नाही? घेता ना? मग लाडकी बहीण योजना कुणी आणली? भाजपनं. जोरात म्हणा, भाजप आणली की नाही? आता सांगा, तुम्हाला सांगायला पाहिजे भाजपला मत का द्यायचं ते? नाही ना? महिलांना किती इथं वाव आहे तुम्हाला माहिती आहे. ऑपरेशन सिंदूर कुणी केलं? कुणी केलं? महिलांनी. आणि एक महिला जर घर सांभाळू शकते, पूर्ण संसार सांभाळू शकते, बिझनेस सांभाळू शकते, तर आपला गाव सांभाळू शकत नाही का? शक्य की नाही? आज भारताची अर्थव्यवस्था कोणाकडे आहे? महिलांकडे. मग मोदी सरकारने हे सगळं आपल्या महिलांसाठी इतकं केलेलं आहे. याचा सगळेजण सगळा लाभ घेतात. काल नीताताई केळकर आलेल्या, त्यांनी सौर ऊर्जा कुठं कुठं कशी वापरली जाते हेही सांगितलेलं आहे. अशा बऱ्याच योजना आहेत अजून ज्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत, त्या आता आम्ही हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घ्यायचा आहे. आता 7 तारखेला आपलं इलेक्शन आहे, तर तिथं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी 2 कमळावरती बटणं दाबायची आहेत. दाबणार ना? करणार की नाही? जोरात भाजप सरकारचा जोरात म्हणायचंय. आता मला सांगा, भाजप सरकारला मत द्यायला तुम्हाला आवडेल ना? त्यांनी इतकी वर्ष राज्य केलेलं आहे आणि भारताची प्रगती इतकी पुढे नेलेली आहे. आज डोनाल्ड ट्रम्प सारख्या माणसाला आपले मोदी सरकार हरवत आहे आणि त्यांना झुकायला लावत आहे. तुम्ही बातम्या बघत असाल तर तुम्ही ते विचार